साक्षी आम्ही नेनो भीड भार माया साक्षी आम्ही नेनो भीड भार माया साक्षी आम्ही नेनो भीड भार माया साक्षी आम्ही नेनो भीड भार आप आणि पर नाही दो आपराई पर नाही दोषी आपराई पर नाही दोषी माया साक्षी आम्ही नेनो भीड भार 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 आप आणि पर नाही दोन्ही आपराई पर नाही दोषी आपराई पर नाही दोषी सत्याचे साठे अवघाची भर सत्याची अवघाती भर सत्याचे साठे अवघाची भर सत्याची अवघाती भर रावडे व्यापार तुटेचा तो रावडे व्यापार तुझे जातो रावडे व्यापार तुझे जातो सत्याचे साठे अवघाची भर सत्याची अवघाती भर सत्याचे साठे अवघाची भर सत्याची अवघाती भर रावडे व्यापार तुटेचा तो रावडे व्यापार तुझे जातो रावडे व्यापार तुझे जातो हरी 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 माया साक्षी आम्ही नेनो भीड भार माया साक्षी आम्ही नेनो भीड भार आप आणि पर नाही दोन्ही सत्याची साठी अवघाची भर नावडे व्यापार तुटीचा तू पोभाळिताच रे अंतरीचे दुःख पोबाळिताच रे अंतरीचे दुःख लासे फासे मुख उघडावे सत्याची साठी अवघाची भर नावडे व्यापार तुटीचा तू तुका म्हणे नव्हे स्फितीचा हा ठाव तुका म्हणे नव्हे स्फितीचा हा ठाव निवाड्यासी देव साक्षी केला सत्याची साठी अवघाची भर नावडे व्यापार तुटीचा तो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन श्री चरण संतानिया हरे चरण संतानिया हरे चरण संतानिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा हरे
साक्षी आम्ही नेनो भीड भार आप आणि पर नाही दोन्ही सत्याची ये साठी अवघाची भर नावडे व्यापार तुटीचा तो अकारण करुणावरून आले भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीनाथ विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय आपले सर्वांचे सद्गुरू वळकर आदी करून सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आपण मलिन असणाऱ्या कलिकालामध्ये सुद्धा हरिभक्तीला लागलेलो आहोत. प्रस्तुत असणारी हरिकीर्तन रूपी सेवा वैकुंठवासी शंकरराव एकनाथराव जाधव यांच्या 13व्या निमित्त गोड जेवणानिमित्त ही असणारी सेवा आहे. प्रस्तुत असणारी सेवा हरिभक्तीपरायण वैकुंठवासी शंकरराव एकनाथराव जाधव यांच्या 13व्या निमित्त गोड जेवणानिमित्त ही सेवा आहे. तसं पाहायला गेलं तर या सेवेसाठी अभंग घेत असताना उपदेशपर प्रकरणातला घेतला जातो. परंतु शंकररावाचं काय भाग्य असेल माहिती नाही, परंतु हा सेवेसाठी ज्यांनी अभंग दिलेला आहे ते म्हणजे भारतातील फार मोठे साधू. आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांना 21-22 वर्ष झाली. ते ऋषिकेशला राहणारे असणारे साधू हरिभक्तीपरायण परमहंस परिव्राजकाचार्य श्री भारतानंद स्वामी महाराजांनी हा अभंग असणारा स्वामीजींनी हा अभंग या सेवेसाठी घेण्यासाठी सांगितलेला आहे. या अभंगाच्या द्वारे त्यांना माझ्याकडून काय वदवून घ्यायचं आहे ते त्यांची कृपा असणारी वदवून घेईल. आपण आजच्या या कार्यक्रमाला अनुसंगून या अभंगाची असणारी प्रस्तावना करणार आहोत. प्रस्तुत अभंग जो घेतलेला आहे याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या जगामध्ये येऊन उपदेश करत असताना साधुवर्यांनी पाहिलं आणि एक असणारे संन्यासी महात्मा तुकाराम महाराजांच्या जवळ आले आणि तुकाराम महाराजांना म्हणाले, का हो तुकोबाराय, तुम्ही सगळ्या जगाला उपदेश करता, कसं वागावं हे सांगता, कसं वागू नये हे सांगता. उपदेश म्हणजे हित कथनम उपदेशः या नियमाप्रमाणे तुम्ही सगळ्यांना हिताचं सांगता, पण तुमचा अधिकार काय व सांगण्याचा. आणि बोलत असताना तुम्ही साधं बोलत नाही. बोलत असताना तुमचे एक एक शब्द म्हणजे लोकांच्या हृदयाला चीर पाडावे एवढे तुमचे शब्द असणारे कठोर आहेत तुकोबाराय. तुम्ही बोलत असताना कुणाची भीड राखत नाही, कुणाची भीती बाळगत नाही. बोलत असताना तुमच्या हृदयामध्ये नेमका असणारा हा भाव कोणता आहे. तुम्ही बोलत असताना उपदेश करत असताना तुमच्या हृदयाची अवस्था नेमकं काय आहे आणि तुम्ही कोणत्या अधिकारानं लोकांना असणारा उपदेश करता. अशा प्रकारचा जेव्हा साधुवर्याने प्रश्न विचारला तेव्हा साधुवर्य सांगतात, महाराज, मी जो या सगळ्या लोकांना उपदेश करतो ना त्याचा अधिकार मला याच्यामुळे आहे कारण या मायेचा, या माईक जगताचा मी साक्षी आहे. माया साक्षी आम्ही, मायेचा साक्षी असल्यामुळे नेनो भीड भार, मी कुठल्याही प्रकारची भीड बाळगत नाही आणि कुणाचा भारही घेत नाही, म्हणजे ओझं घेत नाही. कुणाच्या दबावाखाली मी बोलत नाही आणि भिडेपोटी म्हणजे प्रेमापोटी बोलत नाही. भीड कुणाची असते? आपल्या माणसाची. आणि भार कुणाचा असतो? ज्याच्याविषयी आपल्याला भीती आहे अशाचा भार असतो. तुकाराम महाराज म्हणतात, मला भीडही नाही, मी कुणाचा भारही घेत नाही, कारण माझं कुणी नाही आणि माझं कुणी नाही असं नाही. नेनो भीड भार का आप आणि पर नाही आम्हा. कुणी आमचं आहे म्हणून त्याच्या प्रेमापोटी त्याचं लालूल त्याचं असणारं वर्णन करावं, त्याच्यासाठी गोडगोड बोलावं असं आम्हाला जमत नाही. आणि कोणी दूरचं आहे म्हणून त्याच्यासाठी रागवून किंवा त्याच्या भीतीपोटी त्याला बरं वाटावं म्हणून आम्हाला बोलता येत नाही. आम्ही भीडभाड न ठेवता बोलणारे आहोत. महाराज, तुम्ही भीडभाड न ठेवता बोलता, कशासाठी बोलता? याच्यामधून तुम्हाला साध्य काय करायचं आहे? तुकाराम महाराज म्हणतात, माझं आणि या लोकाचं काही वैर नाही, माझा आणि या लोकाचा कुठलाही संबंध नाही, पण या लोकांचं वाटोळं व्हायला मला पाहू वाटत नाही. लोकांचं वाटोळं होऊ नये, कल्याणाच्या ठिकाणी लोकांनी जागावं आणि सगळ्या लोकांनी सत्य धर्माचं आचरण करावं म्हणून माझा हा अट्टहास आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सत्याची साठी अवघाची हा भर, भर म्हणजे बळ. सत्य सगळ्यांनी वागावं, सत्याची प्राप्ती करून घ्यावी म्हणून तुकाराम महाराज सांगतात, या असत्य असणाऱ्या मायेचे आम्ही साक्षी होऊन
सगळ्यांना सत्यत्वाच्या ठिकाणी जागृत करण्यासाठी म्हणून आम्ही काय करतो, उपदेश करतो. आणि हा उपदेश केवळ आमचा सत्य धर्मासाठी आहे, सत्याची येसाठी. अवघाची हा भर म्हणजे बळ, सगळं असणारं आमचं कष्ट असणारं सत्य स्थापन व्हावं जगामध्ये, म्हणून आम्ही असणारं या बळाने बोलत आहोत सत्याची येसाठी. अवघाची हा भर. आणि जर समजा मी सत्य नाही सांगितलं तर या लोकांचं अकल्याण होईल, आणि अकल्याण झाल्यामुळे त्यांनी जन्माला आले, अकल्याण झालं आणि मरून गेले. या जन्माला येऊन मरण्यापर्यंतचा जो व्यापार आहे ना, हा फुकटचा झाला. आणि तुकाराम महाराज म्हणतात, माझा जसा व्यापार सफळ झालेला आहे तसा लोकांचाही व्यापार सफळ व्हावा, कुणाच्याही व्यापारामध्ये तुटी येऊ नये, कुणाचंही अहित होऊ नये, म्हणून माझं हे बोलणं आहे. तुकाराम महाराज सांगतात, सत्याची येसाठी अवघाची हा भर, नावडे व्यापार तुटीचा तो. जन्माला येऊन असत्य कर्म करून ज्यांनी नरक भोग भोगलेला आहे, ज्यांनी दुःख भोग भोगलेला आहे, तो व्यापार आवडत नाही. म्हणून आमचा विचार आहे सगळ्यांनी सत्याच्या मार्गाला लागावं आणि आपलं कल्याण करून घ्यावं. महाराज, तुम्ही सत्याच्या मार्गाला लावण्यासाठी प्रयत्न करताय, बरोबर आहे, परंतु बोलत असताना तुम्ही स्वतः सांगता की तुम्ही तीक्ष्ण बोलता म्हणून. पण महाराज, या तीक्ष्ण बोलण्याने लोकांच्या हृदयाला दुःख जर झालं तर तुकाराम महाराज म्हणतात, दुःख होऊ द्या, परंतु थोड्या काळासाठी दुःख होईल, कायमचं त्यांचं चांगलं होईल. तुकाराम महाराज एक उदाहरण देतात, म्हणतात, समजा एखाद्या व्यक्तीला गळू झाला, गळू कळतंय ना, गळू कळत नसलं तर आपल्या भाषेमध्ये बेंड झालं, बेंड. एखाद्याला बेंड झाल्यानंतर त्या बेंडाला असणारं बाहेर काढण्यासाठी थोडा त्रास झालेला चांगला, की त्या बेंडाला अंजारून गोंजारून हातावरच ठेवणं चांगलं. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा, पोभाळीता चरे अंतरीचे दुःख. या बेंडाला जर गोंजारत राहिलो तर ते जेवढं वर बेंड असणारं साजूक असणारं दिसतं ना, गोड दिसतं, लाल दिसतं, तेवढंच आतमध्ये ते शरीराला त्रासदायक ठरेल. आणि जोपर्यंत ते बेंड असणारं मुळा सकट बाहेर नाही निघणार तोपर्यंत त्याचा त्रास कमी होणार नाही. वरवर त्याला अंजारण्या गोंजारण्यामध्ये महत्त्व नसतं, तर वैद्याकडे गेल्यानंतर, डॉक्टरकडे गेल्यानंतर ते बेंड पाहतो, त्याला अंजारत गोंजारत बसत नाही, त्याच्याजवळ तीक्ष्ण असणारी सुई घेतो आणि तीक्ष्ण सुईने त्या बेंडाचं तोंड उघडतो आणि उघडलेल्या तोंडामधून त्या बेंडाच्या आतमध्ये शरीरामध्ये जेवढी त्याची लस आहे तेवढी तो पिळून बाहेर काढतो. पिळत असताना भलेही दुःख होईल, परंतु पिळून बाहेर काढल्यानंतर त्या बेंडापासून त्याला पुढच्या भविष्य काळामध्ये कुठलाही त्रास होणार नाही. तसं आज्ञानरूपी बेंड सगळ्याला झालंय, आणि हे आज्ञानरूपी बेंड असणारं ज्यांनी असणारं वर पोभाळलेलं आहे, त्याला जास्त असणारं पोसलेलं आहे, त्यांचा संसार वाढला आणि करिता भरोवरी दुरावसी दुरी या नियमाप्रमाणे ते परमात्म्यापासून दूर गेले. म्हणून आम्ही आज्ञानरूपी बेंड असणारं, ज्ञानरूपी असणाऱ्या तीक्ष्ण तलवारीच्या द्वारे ते अज्ञानरूपी बेंड फोडण्यासाठी म्हणून आम्ही तीक्ष्ण बोलतो. हे अज्ञानाचं बेंड आम्ही ज्ञानाच्या शस्त्राच्या द्वारे खोडून काढतो आणि त्या बेंडाच्या मुळापर्यंत जाऊन, म्हणजे अज्ञानाच्या मुळापर्यंत जाऊन ते अज्ञान नाहीसं करतो. आणि हे करत असताना जरी आम्हाला थोडं तिखट बोलावं लागलं तरी ते बोलणार. कारण काय? पोभाळिताच रे अंतरीचे दुःख, लासे फासे मुख उघडावे. लासे फासेच्या द्वारे आम्ही त्यांचं मुख उघडतो, म्हणजे त्यांना ज्ञान देतो. आणि ज्ञान देत असताना थोडं तरी आम्ही असणारं कटू बोलतो, लोकांचं बरं व्हावं म्हणून आम्ही कटू बोलतो. परंतु खरं सांगू, तुकाराम महाराज म्हणतात, या बोलण्याने मी काही माझा अहंकार दाखवत नाही. मला लोकांनी मोठं म्हणावं म्हणून मी बोलत नाही, लोकांनी मला काही द्यावं, माझी उपजीविका भागावी म्हणून बोलत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नव्हे स्फितीचा हा ठाव. स्फितीचा या शब्दाचा अर्थ होतो लोकप्रपंचाचा हा भाग नाही. आम्ही आमच्या असणाऱ्या पोटापाण्यासाठी बोलत नाही, लोकांनी बरं म्हणावं म्हणून बोलत नाही, आमचा मान वाढावा, प्रतिष्ठा वाढावी म्हणून आम्ही बोलत नाही. मग तुकाराम महाराज, तुम्ही जर मान वाढावा म्हणून बोलत नसाल, हे कशाहून आम्ही खरं धरायचं? तर तुकाराम महाराज म्हणतात, माझं हे बोलणं जगाच्या कल्याणासाठीच आहे आणि या जगाच्या कल्याणासाठी मी बोलतो, याच्यामध्ये खोटं काही नाही. कारण आम्ही या व्यवहाराला आमचा देव असणारा साक्षी केला, निवाड्याचे देव साक्षी केला. आणि हा खरा खोटा निवाडा करण्यासाठी आम्ही देवाला साक्षी ठेवलं आणि देवाच्याच असणाऱ्या साक्षीत्वामध्ये, देवाच्याच दृष्टीपुढे आम्ही हे कार्य करतो. आम्ही देवानी पाठवलं म्हणून कार्य करतो.
तुका म्हणे मज धालिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. याच्यासाठी आम्ही इथं येऊन लोकांमध्ये येऊन उपदेश करतो. तो उपदेश जरी तुम्हाला थोडासा त्रासदायक वाटला तरी आमचा उपदेश सत्याची साठी अवघाची हा भर, नावडे व्यापार तुटीचा तो. हा उपदेश करण्याचा आम्हाला अधिकार आहे, कारण जे सगळे लोक या मायेमध्ये गुरफडलेले आहेत त्याच मायेचे आम्ही साक्षी झालेलो आहोत. जो असणारा पाण्यामध्ये बुडायलाय त्याला असणारा अधिकार नाही दुसऱ्याला वाचवण्याचा. जो पाण्याच्या बाहेर आलेला आहे त्यालाच अधिकार आहे पाण्यामधल्याला वाचवण्याचा. तसं तुकाराम महाराज म्हणतात, मायारूपी पाण्यातून आम्ही बाहेर आलो आणि साक्षी रूपाने या मायेकडे बघू लागलो, तेव्हा आम्ही या मायेचे साक्षी झालो. म्हणून आम्ही असणारा हा उपदेश करण्यासाठी पात्र झालेलो आहोत. माया साक्षी आम्ही नेनो भेडभार, आप आणि पर नाही दोन्ही. अशा प्रकारचा हा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाची प्रस्तावना करत असताना आपल्याला 13व्या सकट या अभंगामध्ये कसं प्रवेश करता येईल याचा विचार करू. जसं श्री सद्गुरू स्वामीजी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. बोला विठ्ठल. प्रस्तुत अभंगाला प्रस्तावना देत असताना हरिभक्तिपरायण वैकुंठवासी शंकरराव महाराज यांच्या असणाऱ्या 13व्या निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांचे दोन्हीही असणारे सुपुत्र म्हणजे नारायण शंकरराव जाधव आणि अनंत शंकरराव जाधव या दोघांच्या संयुक्तिक पद्धतीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तसं पाहायला गेलं तर 13व्याचा दिवस म्हटलं की घरच्यांसाठी फार दुःखाचा असतो, परंतु वारकरी संप्रदाय एवढा महनीय आहे. वारकरी संप्रदाय तुमच्या आमच्या आनंदामध्येही सामील होतो आणि तुमच्या आमच्या दुःखामध्ये तर पहिलं पुढे येतो. वारकरी संप्रदाय कुणाचा वाढदिवस असला, कोणाला वाटलं कीर्तन ठेवावं, वारकरी संप्रदाय कीर्तन करत नाही का? करतं कीर्तन. वास्तूची शांती करायची आहे, घर बांधलेलं आहे, घराचा आनंद आहे, त्या आनंदाला सुद्धा वारकरी संप्रदाय पुढे येऊन त्या कीर्तनाच्या माध्यमातून त्या वास्तूला पवित्र करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे वारकरी संप्रदायाचं भजन, वारकरी संप्रदायाचं कीर्तन हे आपल्या दुःखामध्ये आणि आपल्या सुखामध्ये बरोबरच उभं राहतं. कधी कधी सुखामध्ये थोडं पाठीमागून येईल, परंतु दुःखामध्ये सर्वात पुढं असतं. जेव्हा गावामध्ये कुठल्या एखाद्या व्यक्तीचं मयत होतं त्या अगोदर पाहुणे रावळे येण्याच्या अगोदर भजनी मंडळ तिथं येतं का? कारण आता अंतकाळाचं भजन करायचं. अंतकाळी विठवा मासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. या अभंगाच्या द्वारे जो मयत झालेला आहे, ज्यांनी हे घर सोडलेलं आहे, हे शरीररूपी घर सोडून जो निघालेला आहे, त्यांनी देवाकडे जावं म्हणून आम्ही इथं येऊन भजन करतो, प्रार्थना करतो का? वारकरी संप्रदाय दुःखामध्ये सोडत नाही. आजचा 13व्याचा दिवस आहे. आजच्या 13व्याच्या दिवसाला सुद्धा देव असणारा, वारकरी संप्रदाय असणारा आपल्याला सोडत नाही, आपल्यासोबत उभं राहतो. घराला असणारं सामर्थ्य देण्यासाठी वारकरी संप्रदाय पुढे येतो आणि घरामध्ये असणाऱ्या दुःखी व्यक्तींच्या खांद्यावर हात टाकून सांगत असतो. वारकरी संप्रदाय म्हणतो, बाबा इथं येणाऱ्या प्रत्येकाला जावं लागतं बरं, रडू नको तू. तुझे वडील गेले वाईट वाटून घेऊ नको, तुझे आजोबा गेले वाईट वाटून घेऊ नको, कारण इथं जे जे जन्माला आलं ते मरणार आहे बाबा. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. वारकरी संप्रदाय सांगत असतो, बाबा ज्यांचा जन्म झालाय ना ते मरणार आहेत,
मग कुणीतरी एखादा महाराज येऊन खांद्यावर हात टाकून सांगत असतो, बाबा तुझे आई वडील गेलेत ना, ऐकून घे. कुणाचे गेले नाहीत बाबा. इथं दशरथ असणारा देवाचा बाप असला तरी त्याला जावं लागलं. एवढ्यात नवल नाही, इथं अवतार म्हणून आलेला सुद्धा वाचला नाही. आले अवतार येथे नाही मोर, आले अवतार येरते पामर देवकी येरते पामर देवकी येथे नाही तुकोबाराय बोलतात, बाबा इथं अवतार वाचले नाही तो. प्रत्येक अवताराला जावं लागलं. इथं रामाला जावं लागलं, इथं कृष्णाला जावं लागलं. इथं जर देवाचा बापाला राहता आलं नाही तर आपल्याला काय राहता येणार आहे. बऱ्याच जणांनी प्रयत्न केला महाराज इथं कायम राहण्याचा. बरोबर आहे ना, केला ना. सगळेच प्रयत्न तर करतात इथं राहण्याचा. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव घेतलं जातं हिरण्यकश्यपू. त्याने काय कमी प्रयत्न केला का. तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला असणारा त्याच्याकडून वर मिळवून घेतला. मला मरायचं नाही, मला अमर करा. देवाने सांगितलं, ब्रह्मदेवाने, बाबा काय सांगू, मलाच मरावं लागतंय, तुझं काय घेऊन बसलास. ए रवी ब्रह्मपणाचे भडसे, न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. इथं परत परत जन्माला येण्यासाठी ब्रह्मदेवही चुकला नाही, त्यालाही परत जन्माला यावं लागतं. मग तुझं काय घेऊन बसलास. मग सांगितलं, मला अमर करता येत नाही ना, मग मी म्हणतो त्याप्रमाणे तुम्ही वर द्या. हे मरण टाळण्याचेच पर्याय आहेत. मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको, मला घरात मरण नको, घराच्या बाहेर नको, मला मनुष्याकडून मरण नको, मला पशुकडून मरण नको, मला शस्त्राने मरण नको, मला अस्त्राने मरण नको. एवढी भली मोठी लिस्ट दिली तरीसुद्धा याच्या बापाचं बारसं जेवलेला देव त्याने बरोबर मार्ग काढलाच की नाही. हिरण्यकश्यपूला सुद्धा जावंच लागलं की नाही. हिरण्यकश्यपूला सुद्धा जावं लागलं. तसं या मृत्यू लोकामध्ये जो जो जन्माला आलेला आहे त्याला जावं लागणार आहे. महाराज एवढ्यात नवल नाही, आपलं जाणं सुद्धा आपल्या येण्यासोबतच लिहून ठेवलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो जन्माला पिंड येतो ना त्याच्यासोबत मरण सुद्धा येतं. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या मरण सांगाते. भरती उपजती सवेची, भरती उपजती सवेची, भरती उपजती सवेची. उपजल्या पिंडा
मरण नको म्हणून भागत नाही बाबा, मरावं तर सगळ्यालाच लागतं. काय झालं, एका गावामध्ये एक असाच 50 वर्षाचा व्यक्ती वारला. त्याच्या मुलाला फार दुःख झालं आणि दुःख झाल्यामुळे मुलगा असणारा एका महाराजांच्या जवळ गेला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज माझे वडील वारलेले आहेत, माझ्या देवानं असं काय केलं महाराज, आत्तापर्यंत मी देवाचा काही चुकलो नाही, सकाळ संध्याकाळ देवाच्या दर्शनाला जायचो, त्याचं नामस्मरण करायचो, तरीसुद्धा माझ्या बापाला देव घेऊन गेला हो. असं म्हणून महाराजांच्या जवळ रडू लागला. महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. महाराजांनी सांगितलं, अरे बाबा, उपजल्या पिंडा मरण सांगाते. अरे मरण उपजणं सवयच असतं. इथं आलेला जन्माला प्रत्येकजण मरणारच आहे, कारण मनुष्याच्या पाठीमागं 3 प्रकारचा नाश आहे. महाराजांनी प्रवचन द्यायला चालू केलं. त्याला परता नाश आहे, स्वभाव नाश आहे, आश्रय नाश आहे. या शरीराला काळ असणारा खात असतो. अमुक तमुक सांगितलं, त्याला काय विश्वास बसना, त्याला काय महाराजाचं पटना, त्याचं काय रडणं थांबना. मग महाराजांनी त्याला एक उपाय सांगितला. म्हणे, बाळा ऐक, तुझे वडील वारलेत, तुला दुःख होत आहे, हो, तुझे वडिलाला जिवंत करायचं. मग एक काम कर बाळा, तुला वाटतं ना देवाने तुझ्यावरच आघात केलेला आहे, ही एक वाटी घे, रिकामी वाटी. या रिकाम्या वाटीमध्ये तुला दूध आणायचं आहे, पण कुणाच्याही घरून नाही आणायचं. ज्याच्या घरी आजपर्यंत कुणीही मेलेलं नाही अशा व्यक्तीच्या घरी जाऊन वाटी भरून दूध घेऊन ये. तो व्यक्ती उठला, हातामध्ये रिकाम वाटी घेतली, प्रत्येक घरोघरी जाऊ लागला. तुमच्या घरी आल्यानंतर दूध द्याल का तुम्ही? गेलंय ना कुणीतरी? होय, व्यंकटराव तुमच्या घरी दूध मिळेल का? हां, नाही मिळणार. तुकाराम महाराज तुमच्या घरी मिळेल दूध? कृष्णा महाराज कुणाच्या घरी मिळेल? द्या थोडंसं वाटीभर. अहो, तुम्ही वाटीभर दूध दिलं तर त्याचा असणारा वडील जिवंत होईल, द्या कोणीतरी. मागं बसलेल्यापैकी देतं कोणी दूध? कोणीसुद्धा दूध द्यायला तयार नाही. आणि कुणीही दूध देत नाही हे पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, ज्या अर्थी या गावातलं कुणीही दूध देत नाही, त्या अर्थी प्रत्येकाच्या घरचं कुणी ना कुणी गेलेलं आहे, प्रत्येकाला याचं दुःख झालेलं आहे आणि प्रत्येकाला या दुःखातून जावं लागलेलं आहे, तसं मलाही जावं लागणार आहे. अशा प्रकारचा उपदेश त्याला वाटला. जवळ आल्यानंतर महाराजांनी त्याला सांगितलं, बाबा ऐक, मरण येणं ही प्रकृती आहे, मरण चुकवण्याचा प्रयत्न करणं ही विकृती आहे, परंतु मरणाला असणारा सोहळा बनवणं ही आपली वारकरी संस्कृती आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलास ना, तर या मरणाला तुला सोहळा करता आलं पाहिजे. महाराज, मरणाला सोहळा करणं म्हणजे काय तर ऐका, 4 प्रकारचं मरण आहे, ते सोहळ्याचं नाही, परंतु दुसरे 4 प्रकार आहेत ते सोहळ्याचे आहेत. त्याच्यापैकी पहिले 4 प्रकार सांगतो, जे की त्याच्या मरणाचा सोहळा कधी होत नाही. पहिली गोष्ट, एखाद्याची हत्या झाली, त्याच्या मरणाचा सोहळा होत नाही. एखाद्याने आत्महत्या केली, त्याच्याही मरणाचा सोहळा होत नाही. एखाद्याला अकाल मृत्यू आला, त्याच्याही मरणाचा सोहळा होत नाही. एखाद्याला काल मृत्यू आला, त्याच्याही मरणाचा सोहळा होत नाही. कुणी हत्या केली, मरणाचा सोहळा होत नाही. या 4 प्रकारामध्ये मरणाचा सोहळा होतच नाही, परंतु पुढचे 4 प्रकार आहेत ज्याच्यामध्ये मरणाचा सोहळा होत असतो. पहिला म्हणजे देहत्याग. देहत्याग कोण करतं? एकतर या देशाचा शिपाई देहत्याग करतो, किंवा या देशामध्ये राहणारी पतिव्रता स्त्री आपल्या पतीसोबत जेव्हा सती म्हणून निघते तेव्हा ती देहत्याग करते. जेव्हा ती असणारी स्त्री आपल्या पतीसोबत सती जात होती तेव्हा ती जीवनाचा सोहळा करत होती. जेव्हा एखादा गावातला मुलगा सीमेवर जाऊन शहीद होतो तेव्हा त्याने त्याच्या जीवनाचा सोहळा केलेला असतो. कारण तुकाराम महाराज सांगतात, मरता मुक्त झाला मान पावे. तो मरत असताना मुक्त झाला, त्याला मानही मिळाला. अर्जुनाला सांगत असताना भगवान कृष्ण परमात्मा म्हटले, अरे रणांगणामध्ये तू मेलास ना, हातो वा प्राप्सेसी स्वर्गम. जेव्हा तू रणांगणामध्ये जाऊन मरशील ना तर तुला स्वर्ग प्राप्त होईल. हातो वा प्राप्सेसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. आणि जर जिंकलास तर या सगळ्या असणाऱ्या हस्तिनापुराचं राज्य तुला मिळेल. म्हणजे मेलास तरी तुझा फायदा आहे आणि नाही मेलास तरी तुझा फायदा आहे. म्हणजे जो कोणी शिपाई रणांगणामध्ये जाऊन आपल्या छातीची ढाल करून रणांगणामध्ये लढतो ना, तो जरी मेला तरी त्याचा सोहळा होत असतो. तुकोबारायने सांगितलं, रणी निघता शूर न पिरे माघारी. अशा प्रकारची त्याची अवस्था होत असते. आणि रणांगणामध्ये मेल्यानंतर तुका म्हणे शूर दोही ठाई भला.
मरता मुक्त झाला मान पावे. मरताना तो मुक्तही झाला आणि त्याला मानही प्राप्त झाला. याला देहत्याग म्हणतात. हा मरण असणारा हा सोहळा करणं आहे. त्याच्या पुढे आत्मत्याग. आत्मत्याग म्हणजे लोकासाठी, परोपकारासाठी जे आपल्या शरीराला कष्ट देऊन हे शरीर झिजवणं, याला म्हणतात आत्मत्याग. आणि हा दधीची ऋषीने केला. आपल्या असणाऱ्या हाडाच्या द्वारे इंद्रदेवाला असणारं वज्र करायचं होतं, म्हणून आपले हाडं त्यांनी दान केले. याला म्हणायचं आत्मत्याग. हा सुद्धा असणारा लोक उपकारासाठी शरीर झिजवणं म्हणजे आत्मत्याग आहे. आणि तो सुद्धा असणारा मरणाचा सोहळा होतो. त्यापुढं आहे, त्याचं नाव आहे समाधी. जर आपण समाधी घेतली किंवा समाधीपर्यंतचं असणारं आपल्याला ज्ञान झालं, समाधीची योग्यता प्राप्त झाली, आपल्या जीवनाचा तो सोहळा आहे. आणि चौथा प्रकार आहे वैकुंठ गमन. जर आपण वैकुंठ गमनासाठी तेवढी तयारी केली तर आपल्याही जीवनाचा सोहळा होतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या जीवनाचा सोहळा करून घेतला. मी माझं मरण माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि या मरणाचा मला आनंद झाला. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मरणाचा मी सोहळा केलेला आहे. कारण जोपर्यंत मरण येत नाही त्याच्या अगोदरच मी मरणाला असणारं कवठाळले. माझे मरोनी गेले, मरण 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 माझे मरोनी गेले. मज केले मज गेले अमर, मज गेले अमर, भाव पुसिले गुण पुसिले, भाव पुसिले गुण पुसिले, मज गेले अमर, मज गेले अमर, भाव पुसिले गुण पुसिले, भाव पुसिले गुण पुसिले. मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर, मज केले अमर, भाव पुसिले गुण पुसिले, भाव पुसिले गुण पुसिले, मज तुकाराम महाराज बोलतात, आमच्यासारखा तुम्ही मरणाचा सोहळा करा. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्यासारखे व्हा ना तुम्ही. आम्ही ज्याप्रमाणे आहोत त्याप्रमाणे व्हा. आम्ही काय केलं, मरणाच्या अगोदरच आम्ही मरणाला पाहिलं. माझ्या मरणाला मी मारून टाकलं. मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर, मी अमर झालो. महाराज नेमकं तुमचं झालं काय याच्याबद्दल ज्ञानोबाराय ओवी सांगतात. मरणा आईलीच कडे, मज मिळवणी गेले पुढे, मग मरणी आणिकीकडे जातील केवी. ज्ञानोबारायांच्या मुखामधून परमात्मा सांगतात, मरणाच्या अगोदरच हे माणसं राहिली नाहीत, हे माणसं देवरूप झाली. तुकोबाराय मरणाच्या अगोदरच तुकोबाराय हे देवत्वाला प्राप्त झाली. देवामध्ये आणि त्यांच्यामध्ये काहीही भेद राहिला नाही. तुकाराम महाराज तर म्हणतात, अमर आहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह ऐसा मग भरवसा कळेल. तुकाराम महाराज म्हणतात, या शरीराला आम्ही नाहीसं केलं नाही, पण या शरीराचं आम्ही साक्षीत्व केलं. या शरीरापासून आम्ही वेगळे आहोत असा मनाला असणारा निश्चय केला आणि या निश्चयाच्या द्वारे आम्ही वेगळे झालो
आणि आम्ही असणारं साक्षात मुक्तीला प्राप्त केलं. नव्हे नव्हे, आमचा आताचा काळ ना मोक्षाचा आहे. आम्ही मुक्त झालो आणि आमचे हे दिवस जे दिसत आहेत ना आता तुम्हाला, आम्ही शरीरानं चालतो बोलतो. आता दिवस चारी. खेळी मेळी आता दिवस चारी. आता दिवस चारी. आता दिवस चारी. तुका म्हणे मुक्ती परली नोवरी. आता दिवस चारी. आता दिवस चारी खेळी मेळी. तुका म्हणे मुक्ती परली तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे मुक्ती परणेली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. तुकाराम महाराज या अवस्थेला प्राप्त झालेले आहेत, मुक्त झालेत तुकाराम महाराज. परंतु मुक्त झाल्यानंतर माणसाने करायचं काय? मुक्त झाल्यानंतर आपण जसं मुक्त झालो, आप तरी त्याको कोण बडाई आवर नको. दुसऱ्याला सुद्धा जो तारतो त्याची महती सांगितलेली आहे. एखादा साधू असणारा सगळं ज्ञान कमवलं. श्री सद्गुरू भारतानंद स्वामी सांगत असतात, अनेक साधू असे आहेत जे की आपण मुक्त झालेले आहेत आणि हिमालयामध्ये जाऊन बसले. त्यांचा लोकांना काहीही फायदा नाही. नव्हे नव्हे, त्यांना देवानी ज्याच्यासाठी पाठवलं ते देवाचं काम ते करत नाही आहेत. जो कोणी असणारा मुक्तीला प्राप्त झाला, ज्याने कोणी देवाला खरं जाणलं, त्याचं कर्तव्य आहे जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे. शहाणे करूनी सोडावे अवघे जग. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा तेच केलं. आम्ही मुक्त झालो. आम्ही चौथी पुरुषार्थ सिद्धी हातामध्ये घेतली. पुरुषार्थ सिद्धी चौथी म्हणजे कोणती? तर पुरुषार्थ 4 प्रकारचा असतो: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. चौथी पुरुषार्थ सिद्धी म्हणजे मोक्ष नावाची सिद्धी आम्ही हातामध्ये घेतली. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपले हाती, रिघाला भक्तिपंथी जगा देतू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा ज्ञानोबारायांचे पाईक आहोत. ज्ञानोबाराय जसं मुक्तीला प्राप्त करून घेतलं ज्ञानोबारायांनी, आणि ती मुक्ती सगळ्यांना प्राप्त व्हावी म्हणून ते भक्तीच्या मार्गाने जसं वाटत फिरले ना, तसं आम्ही सुद्धा इथं वाटण्यासाठी आलेलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही इथं वाटण्यासाठी आलेलो आहोत म्हणजे आम्ही तुम्हाला उपदेश करण्यासाठी आलेलो आहोत. म्हणे आता उरलो उपकारा पुरता. उरलो उपकारा पुरता. उरलो उपकारा पुरता. म्हणे आता उरलो उपकारा पुरता. उरलो उपकारा पुरता. उरलो उपकारा. तुका म्हणे आता उपकारा पुरता. हे उपकारा पुरता. हे उपकारा पुरता. हे आता उरलो उपकारा पुरता. उरलो उपकारा पुरता. तुकोबाराय म्हणतात, आम्ही तर मुक्त झालोच हो, परंतु आम्हाला असं वाटतं जे आम्ही सुख उपभोगतो ना, ते सगळ्यांना सुख प्राप्त झालं पाहिजे. म्हणून आता आम्ही काय करणार आहे, फक्त तुमच्यासाठी आम्ही जिवंत आहोत. तसं पाहायला गेलं तर आम्ही कसे आहोत? अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा पसर. अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात, आमची अवस्था अशी झालेली आहे, आम्ही त्रिपुटीला गिळून टाकलेलं आहे. आम्ही त्रिपुटीच्या पुढं गेलेलो आहोत. आम्ही आता फक्त आणि फक्त लोकांचं कल्याण व्हावं म्हणून तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आम्ही उपकार करण्यासाठी लोकांना सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सांगतो म्हणजे त्याचा अनुभव आम्हाला नाही असं समजू नका. कोणी सांगे तुका म्हणेचा कोणी सांगे. तुका म्हणेचा कोणी सांगे.
वचने आहे ऐसे सुख वचने कमले चाकरी सांगे माझा अनुभव आहे माझा अनुभव आहे अंगे राम हरे राम तुकोबाराय बोलतात, मी सगळ्याला सांगतो पण ऐका कसं सांगतो. तुका म्हणे चाखोनी सांगे. अगोदर मी चाखलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो. जर मलाच मुक्ती प्राप्त झाली नसती तर तुम्हाला मुक्तीच्या मार्गाला या म्हणून मी तुम्हाला उपदेश केला नसता. मी त्या रसाची गोडी चाखलेली आहे आणि त्या रसाची गोडी तुम्हाला मिळावी म्हणून माझा प्रयत्न आहे. तुकाराम महाराज हे सांगत असताना सगळ्याला सांगतात, बाबांनो परमार्थ करा, देवाचं नामस्मरण करा, गुरुला शरण जा, जेणेकरून मी ज्या सुखाला प्राप्त झालो त्या सुखाला तुम्ही प्राप्त व्हाल. तुकाराम महाराजांनी उपदेश करत असताना कधी कधी सरळ सांगितलं, बाबांनो तुम्ही हरी हरी म्हणा, माया जाळामधून तरुण जाल. हरी हरी तुम्ही म्हणा, मनारे सकळ हरे तुम्ही मनारे सकळ हरे हरे तुम्ही मनारे सकळ हरे हारे तुम्ही मनारे सकळ येणे माया जाळ कुठं तेने माया जाळ चुकवी तेने माया जाळ चुकवी हरी हरी तुम्ही मनारे जाळ येणे माया जाळ येणे माया जाळ कुठं हरी हरी तुम्ही तुकोबाराय म्हणतात, मी सरळ सांगतो तुम्हाला, हरी हरी म्हणा, माया जाळ तुमचं तुटून जाईल. हरी हरी म्हणून सरळ ऐकलं नाही तुकोबारायांचं. मग तुकोबारायांनी सांगितलं, बाबांनो माझं खरं म्हणून ऐकावं. तुका म्हणे सत्य सांग येवोत रागे येतील ते. म्हणून तुकाराम महाराजांनी खरं म्हणून सांगितलं. कधी कधी तुकाराम महाराज सांगत असताना म्हणतात, मी भावनेपोटी श्रद्धेपोटी सांगतो, माझा ऐका. मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा. सगळ्यांना माझ्या मनातलं म्हणून सांगतो. तुम्ही परमार्थाला लागा, आपल्या हितावरी या, हितावरी यावे म्हणून बोलिलो या भावे. कुणी तुमचं हित व्हावं म्हणून मी सांगतो बाबा. माझं त्याच्यामध्ये काय जातं असंही ऐकलं नाही. मग तुकाराम महाराजांना थोडासा राग आला आणि तुकाराम महाराजांनी रागारागामध्ये म्हणायला चालू केलं, बाबा तुमचं वाटोळं होईल. जर तुमचं वाटोळं होऊ नये असं वाटत असेल तर परमार्थाला लागा बाबा. जर तुम्ही जर परमार्थाला लागला नाहीत, तुम्ही जर देवाचं भजन केला नाहीत, नाहीतर तुमचा जन्म वाया जाईल. सांगतो तुम्हासी भजारे. काहीतरी गेला जन्म वाया काहीतरी गेला जन्म वाया काहीतरी गेला जन्म बोलत असताना थोडीशी धमकी देऊन सांगितलं, तुमचा जन्म वाया जाईल बरं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. विठ्ठलाचं भजन करा तुम्हाला सांगतो. तुकाराम महाराजांनी धमकी देऊन सांगितलं. याच्यावरही लोकांनी ऐकलं नाही. मग तुकाराम महाराजांना कळालं हे ऐकत नाहीत असं म्हटलं की उपदेश करताना तुकाराम महाराजांनी शिव्या द्यायला चालू केलं. किती सांगू तरी नायक ती बटकीचे
पुढे शिंदळीचे रडतील. तुकाराम महाराजांचं बोलणं हे तुकाराम महाराजाचं खरं बोलणं आहे. परंतु शास्त्राने सांगताना असं सांगितलं, सत्यम ब्रूयाद, खरं सांगा. पण बोलत असताना प्रियम ब्रूयाद, सत्यम अप्रियम न ब्रूयात, खरं सांगा. आणि पण खरं सांगत असताना कसं सांगा? गोड सांगा हो. भाजीमध्ये मीठ टाकलं नाही म्हणून असं म्हणायचं नाही, तुला कळत नव्हतं का मीठच नाही टाकलं भाजीमध्ये, असं नाही म्हणायचं. असं म्हणायचं, थोडंसं जरा आपल्यापासून समुद्र दूर आहे म्हणून जरा मीठ आणण्यासाठी उशीर झाला का, असं म्हणून सांगावं. कळणार नाही का मीठ कमी पडलंय म्हणून. पण सांगत असताना खरं सांगा. पण खरं सांगत असताना गोड बोलून सांगा. ही गोड बोलून सांगण्याची भाषा आपले ज्ञानोबाराय वापरतात. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. परंतु एकनाथ महाराजांची पद्धत थोडीशी बदलाय. एकनाथ महाराज तर काय म्हणतात माहिती का? काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखाशी. अरे मुडा, अरे मूर्ख माणसा, तुला बोलता येत नाही. इथं बोलत असताना एकनाथ महाराजांनी शिव्या दिल्या. त्या एकनाथ महाराजांचाच असणारा वारसा असणारे तुकोबाराय घेतात आणि तुकोबाराय बोलत असताना तीक्ष्ण उत्तराने बोलतात. तुकाराम महाराज म्हणतात, माझं बोलणं तुम्हाला लागत असेल, मी तुम्हाला बोलत असताना तीक्ष्ण उत्तराने बोलत असेल, परंतु मी का बोलतो? पुढं तुमचं बरं व्हावं पुढे म्हणून. व्हावयासी बरे, पुढे व्हावयासी बाबांनो तुमचं कल्याण व्हावं याच्यासाठी मी काय करू? देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासे बरे. माझं बोलणं कडू वाटत असेल तुम्हाला, माझ्या बोलण्यामधून तुम्हाला त्रासही होत असेल, परंतु मी तुमचं बरं व्हावं, तुमचं कल्याण व्हावं म्हणून बोलतो. मग एक साधूवर्य जवळ आले तुकोबारायांच्या आणि तुकोबारायांना म्हटलेले, तुकोबाराय तुम्ही एवढं कठोर बोलता. तुकाराम महाराज, शस्त्रानं हाणलेला घाव काही दिवसांनी बुजतो बरं, परंतु शब्दाचा घाव बुजत नसतो. महाराज जरा बोलताना थोडंसं सांभाळून बोला. बोलत असताना कुणाच्या मनाला वाईट वाटेल याचा विचार करा. तुकाराम महाराजांना म्हणतात, महाराज तुम्हाला भीती वाटत नाही का हो बोलत असताना? तुकाराम महाराज म्हटले, का भीती वाटेल? तुकाराम महाराजांना म्हणतात, अहो तुम्ही ज्यांना ज्यांना बोलता, कुणाकुणाला बोलता? तुम्ही महाराज लोक सोडले नाहीत, तुम्ही गायक लोक सोडले नाहीत, तुम्ही बोलत असताना प्रस्थापित लोक सोडले नाहीत, तुम्ही राजा महाराजांना सोडलं नाही, ज्याला त्याला खडे चोट बोललेला आहात तुम्ही. कधीसुद्धा कुणाची गय केली नाही महाराज, तुम्हाला भीती वाटत नाही का? तुकाराम महाराज म्हटले, कशाची भीती? अहो कुणीतरी तुमच्यावर येऊन दगड मारेल तुम्हाला, कुणीतरी तुमचं घर फोडेल. घर फोडेल माझं? घर कुणाचं आहे? तुमचं? ते म्हटलेत, घराचा आणि माझा संबंध तुटलाय. मग तुमच्या शरीरावर काही आघात करतील, मारतील तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात, मला त्याचीही भीती नाही. का भीती नाही? तुकाराम महाराज म्हणतात, या शरीराशी सुद्धा असणारं माझं नातं तुटलेलं आहे महाराज. म्हणजे तुम्हाला कुणाची भीती वाटत नाही, तुम्हाला कुणाचा कशाचा परिणाम होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, होत नाही. पण त्या साधूने विचारलं, का तुमच्यावर या लोकांचा परिणाम होत नाही? का तुम्हाला भीती वाटत नाही? काय तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आलंय? तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही ज्या असणाऱ्या सामर्थ्याबद्दल बोलता, ज्याच्यापासून मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात, ते सगळं अनित्य आहे, माईक आहे, आणि त्या माईक पदार्थाचा मी साक्षी झालो म्हणून मला भीती वाटत नाही, माझ्या ठिकाणी भीड नाही, मला भार नाही. अभंगाचं पहिलं माया साक्षी आम्ही नेनो भीड भार, माया साक्षी आम्ही नेनो भीड भार.
सत्याची ये साठी अवघाची भर सत्याची ये साठी अवघाची भर नाही दोन्ही अपहार नाही दोन्ही सत्याची ये साठी सत्याची ये साठी अवघाची अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय बोलतायत, का तुकोबाराय तुम्ही असणारं कोणाची भीड बाळगत नाही याचं कारण तुकोबाराय सांगतात, मी उपदेश करण्यासाठी आलो आणि उपदेश करणारा जो असतो ना त्याने पहिलं काम केलं पाहिजे, माया साक्षी आम्ही, मायाचा साक्षीदार झालं पाहिजे. काय झालेलं आहे, पहिलंच आपल्याला माया म्हणजे काही कळत नाही. हां, मायाचा अर्थ तरी काय, माया माया म्हणजे काय, पुन्हा त्याचं साक्षी म्हणजे काय. साक्षी म्हटल्यानंतर थोडं कळतंय, कारण जरा कोर्टाच्या चक्रा लय असतात की आपल्या मागं, वारी कमीन कोर्टाच्या चक्रा जास्त, हे आपल्या मागं जरा जास्त आहे. होय, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं साक्षी म्हटलं की कळू शकतंय की हां साक्षीदार, साक्षी म्हणजे साक्षीदार. तुकोबाराय म्हणतात मी साक्षीदार आहे. पण तुकोबारायांना विचारला कशाचे साक्षीदार तुम्ही, तुकोबाराय म्हणतात माया साक्षी आम्ही, मायेचे साक्षी. पण तुकाराम महाराज ही माया म्हणजे कोण आहे. तुकाराम महाराज म्हणतात जिच्या योगाने एवढं सगळं जग निर्माण झालं तिचं नाव आहे माया. माया कधीपासून जन्माला आली याचं उत्तर शास्त्रकार देतात, अनादी. ही माया असणारी अनादी आहे. ही माया म्हणजे साधारण नाही, माया म्हणजे ब्रह्मदेवाची सुद्धा माया आहे. मायेपासून हे ब्रह्मचंद्र इंद्रादी देवता झालेले आहेत. तसं पाहायला गेलं तर ही सृष्टी जिच्यामुळं निर्माण झाली तिचं नाव आहे माया. नवे ही सृष्टी जे दिसते ना, हे दिसणं जिच्यामुळं घडतं तिचं नाव आहे माया. तसं पाहायला गेलं तर या जगतामध्ये देवाशिवाय दुसरं काहीही नव्हतं. पूर्वी काहीच नव्हतं. एकनाथ महाराज सांगतात पूर्वी कोठेची नव्हते काही, काय नव्हतं, इंद्र चंद्र तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते परब्रह्म फक्त होतं. अर्जुना पाही काहीच जेत नाही, तो प्रकृतीचा भरता पाही. कोण आहे ते ब्रह्म. ब्रह्म म्हणजे जे सगळ्या जगाचं आदी आहे, ज्याचा कधीही अंत लागत नाही असा आहे, जो शांत नाही म्हणजे अनंत आहे, जे आदी आहे त्याचं नाव आहे ब्रह्म. आणि त्या ब्रह्माच्या पोटामध्ये एक ढालगज निर्माण झाली असं एकनाथ महाराज सांगतात. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. त्या ढालगजीनं काय केलं, ढालगज म्हणजे कोण, तिथं निर्माण झालेली ढालगज म्हणजे माया आहे. आणि त्या मायेने हे सगळं जगत निर्माण केलं. हे महदादी हे माझी माया. हे माया म्हणजे कुणाची माया, त्या ब्रह्मापासून निर्माण झालेली ही माया आहे. आणि या मायेचं असणारी ही मायाच वर्णन करते. माया म्हणते तुम्हाला माझा खेळ कधी कळणार नाही. हा म्हणजे मी कोण आहे, अहो माझा पती माझ्या पोटामध्ये जन्माला आला. ज्ञानोबाराय सांगतात पती जन्मला माझे उदरी, मी झाली तयाची नुवरी, पतिव्रता धर्म पहावो माझा, सर्वापरी पती भोगी जे ओझा. या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात ही माया जन्माला आली. कुणापासून निर्माण झाली ही माया, ब्रह्मस्वरूपापासून निर्माण झाली. ब्रह्मावर ही असणारी माया कल्पित निर्माण झाली. आणि ही कल्पित निर्माण झालेली माया, या मायेने काय केलं, एवढी ख्याती केली. तिने एवढी सगळी ख्याती केली. आणि जी माया असणारी जन्माला आली ब्रह्मापासूनच, आणि ब्रह्मापासून जन्माला आली म्हटल्यानंतर तो ब्रह्मतत्व असणारं हिचा बाप झाला की नाही, परंतु या बापालाच हिनं असणारा नवरा करून घेतला. आणि ही जेव्हा त्या बापाच्या म्हणजे ब्रह्माच्या संगतीत आली, ही सत्वगुणात्मक माया ब्रह्मासोबत जेव्हा तिचं लग्न झालं, तेव्हा त्या नवऱ्याला नाव प्राप्त झालं ईश्वर. आणि ही ईश्वर रूपाने ती प्राप्त झाली. मग तिने असणारी या ईश्वराच्या संगतीमध्ये मिळून या जगतरूपी निर्मितीची तिने माया असणारी स्थापन केली. म्हणून महदादी हे माझी माया, ब्रह्मेया ही नयेची आया. म्हणजे ही माया असणारी निर्माण झाली. तिने हे सगळं जग निर्माण केलं आणि जगामध्ये ती असणारी नाचू लागलेली आहे. आणि या मायेच्या तडाख्यातून कुणी सुटलेलं नाही महाराज. माया माया म्हणजे काय,
माया म्हणजे याचं व्याकरणाच्या उत्पत्तीच्या द्वारे जर दृष्टिकोनातून पाहिलं, मा म्हणजे नाही, या म्हणजे सा, म्हणजे जी नाही ती माया. म्हणजे काय? जी नाही ती माया, हो जी नाही ती माया. याच्यासाठी उदाहरण देऊन सांगतो, ऐका. आपण सगळ्यांनी शेतामध्ये मृगांबू पाहिले का? मृगांबू कळत नसलं तर त्याला मराठीमध्ये आपल्याकडं भाषेत शब्द आहे, त्याला झळया म्हणतो आपण. झळया पाहिल्यात तुम्ही? पाहिल्यात. त्या झळयाचं उगमस्थान कुठं आहे? उगम कुठं आहे? ब्रह्मगिरीला उगम आहे का त्याचा? कुठल्या समुद्रात जाऊन मिळते ती? म्हणजे जिचा उगमही सांगता येत नाही, जी कुठल्या समुद्रालाही मिळत नाही. जसं हे मृगांबू आहे ना, त्याचप्रमाणे ही माया सुद्धा आहे. ब्रह्मगिरीहुनी किरण निघे, समुद्री किरण रिघे, माझारीची दिसे मृगांबू जैसे. माझारीची म्हणजे मध्येच केवळ असणारं दिसते, तिचं नाव असणारं ती माया आहे. आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगू, या मायाची चर्चा चालू झाली की हे काय तर जादू करते आणि बसलेले माणसं झोपायला लागतात. अहो खरंच आहे, तुम्हाला खोटं नाही सांगत. जेव्हा जेव्हा आम्ही असणारं पाठाला जायचो, आळंदीमध्ये असताना जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत होतो. विचारसागराचा पाठ म्हटलं की निम्मे पोरं झोपलेले असायचे. आम्ही डॉक्टर बाबाकडे जायचो. डॉक्टर बाबाच्या पाठाला सुरुवातीला नवीन नवीन 100 विद्यार्थी असायचे. पाठाला येऊन बसायचे. आणि जेव्हा हे पहिला तरंग झाला, सोपा होता. दुसऱ्या तरंगामध्ये निम्मे गळाले. तिसरा तरंग सोपा होता. चौथ्या तरंगाला ख्यातिवर्णन चालू झालं. ख्यातिवर्णन म्हणजे ह्या जगाच्या संबंधामध्ये वर्णन करणं, याला ख्यातिवर्णन म्हणतात. ही जेव्हा चालू झालं तेव्हा ख्यातिवर्णनामध्ये बऱ्याच जणांची माती झाली. पुन्हा शिकले नाहीत ते वेदांत. सांगण्याचा माझा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा या मायेचं वर्णन कोणी करायला लागतं तेव्हा ही माया असणारी त्याच्यावर भुरळ घालते. अशी असणारी माया ती कुणाच्याही बापाला सापडत नाही. जो जो या मायेला आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो तो तिच्यामध्ये गुरफटून पडलेला आहे. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय म्हणतात, या हिच्या असणाऱ्या नादाला कोणी लागतच नाही. आणि जे कोणी हिच्या नादाला लागले त्यांना घेऊन ही पडल्याशिवाय राहत नाही. अशी असणारी ही महदादी माया, हिचे असणारे भाग करून सांगत असताना ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगितलं. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात, भूमिरापो नलो वायू खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टदा. या मायेचे 8 अंग आहेत आणि या 8 अंगामध्ये पंचमहाभूत आहेत. मन, बुद्धी आणि अहंकार याच्यापासून जे निर्माण झालेले आहे, या सर्वांना जे एकत्रित करून आहे तिचं नाव आहे ती माया. आणि ही माया काय करत असते? या जगाला सगळ्याला फिरवत असते. माया म्हणजे काय? माया म्हणजे एक स्वप्न आहे आणि स्वप्नाप्रमाणे ती कार्य करत असते. परंतु मायामध्ये आपण स्वप्नामध्ये असताना स्वप्न खरं वाटते की नाही, तसं या जगामध्ये जगत असताना प्रत्येक गोष्ट आपल्याला खरी वाटते. प्रत्येक गोष्ट खरी वाटते. परंतु ऐका, ही मायापासून निर्माण झालेली गोष्ट असल्यामुळे, हे जगत असल्यामुळे हे काही खरं नाही. कारण या जगताच्या ठिकाणी खूप सारे असणारे दोष आहेत. हे जग म्हणजे कसं आहे? ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतात, रज्जू आणि रज्जूवर जसा सर्प भासतो ना त्याप्रमाणे हे जगडंबर आहे. रज्जू सर्पाकार भासी हे जगडंबर. रज्जू सर्पाकार भासियेले जगडंबर, भासियेले जगडंबर, भासियेले कशाच्या रूपाने प्रगट झाली? हे ब्रह्मावरच प्रगट झाली. परंतु ब्रह्मावर प्रगट होत असताना कशी झालेली आहे? रज्जू सर्पाकार भासियेले जगडंबर. वाटेने जाता जाता दोरी पडली आणि ती दोरीच असणारी सर्परूपाने कशामुळे दिसली तर दुसरं तिसरं काही कारण नाही, ती अज्ञानामुळे दिसली. आणि त्या अज्ञानालाच नाव आहे माया.
आणि या अज्ञानाला नाव माया असल्यामुळे ही सगळी असणारी एवढी सगळी ख्याती करत असते. मग ही माया असणारी ज्याने ज्याने हस्तगत केली ते म्हणजे तुकोबारायांसारखे संत आहेत. तुकोबाराय म्हणतात ही माया असणारी बऱ्याच जणाला पिळली असेल, परंतु खरं सांगू आम्ही या भक्तीच्या द्वारे या ज्ञानाच्या द्वारे त्या स्थितीला प्राप्त झालो. ही माया असणारी दासी होऊन आमच्या पायाला लागत असते. तुका म्हणे माया होय दासी लागे, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया. ए तुका म्हणे माया, हा तुका म्हणे माया, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, होय लागे लागे पाया, होय लागे लागे पाया, होय लागे लागे पाया, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे तुकोबाराय सांगतात या विठोबाच्या नामस्मरणाने तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. ही माया दासी होऊन आमच्या पायाला लागते. पण महाराज माया काही समजली नाही आम्हाला. तुम्ही म्हटलात अनादी आहे, भावरूप आहे आणि शांत आहे, अनिर्वचनीय आहे, जिच्याविषयी काही बोलता येत नाही. पण महाराज तुम्ही म्हणता ही माया तुमच्या दासी होऊन पायाला लागते, कसं काय हो? तुकोबारायांनी सांगितलं या मायेला आम्ही जाणलं आणि या मायेला जाणून हिचं आम्ही साक्षीत्व केलं. तुका म्हणे माया साक्षी आम्ही मायेला साक्षीत्व केलं. साक्षी म्हणजे काय? साक्षी म्हणजे काय तर ऐका, घटद्रष्टा घटात भिन्न हा म्हणजे काय तर हा माईक आहे. माईकला पाहणारा माईकपेक्षा वेगळा असायला पाहिजे की नाही? होय कृष्णा महाराज. मोबाईलला पाहणारा मोबाईलपेक्षा वेगळा पाहिजे. तसं साक्षी कुणाला म्हणतात? जो पाहतो आणि वेगळा राहतो त्याला साक्षी असं म्हणतात. साक्षीत्वाबद्दल बल्बचं उदाहरण फार चांगलं आहे. ज्ञानोबारायांच्या काळामध्ये दिवे होते. ज्ञानोबाराय दिव्याचं उदाहरण सांगून सांगतात, दीपू ठेविला परिवरी, कवना ते वारी ना निवारी, कवन कवने व्यापारी कवन कवने व्यापारी राहते हेही नेणे. म्हणजे काय? दिवा ठेवलेला आहे, त्याच्याशिवाय असणारं कुठलं काम होत नाही. पण तो दिवा असणारा कुणाला हे काम करू नको आणि ते काम करू नको म्हणतो का? उदाहरणार्थ हा बल्ब लावलेला आहे. या बल्बच्या उजेडामध्ये आपण असणारं भजन करतो. या बल्बनी कधी टाळ्या वाजवल्या नाही. आपण गेल्यानंतर एखादा भुरटा चोर 5 रुपयाची दारू पिण्यासाठी आला आणि मंदिरातली दानपेटी उचलून घेऊन जाऊ लागला. त्याला हा बल्ब म्हणतो का तो निवू नको म्हणून? तो बल्ब निवू नको म्हणत नाही. आपण भजन करायला तरी टाळ्या वाजवत नाही. म्हणजे या बल्बला पाया
बघा, दीपाची अंगी नाही भिन्न भाव. त्या दिव्याच्या ठिकाणी भिन्न भाव नाही. आणि कुणाकुणासाठी नाही चोर साव सारखीची. धनी म्हणजे मालकालाही तसाच उजेड, साव म्हणजे चांगला माणूस आला, सज्जन माणूस आला, त्यालाही सारखाच उजेड, आणि चोर आला तरी त्यालाही सारखाच उजेड. म्हणजे हा दिवा बघणाऱ्यामध्ये काहीही फरक पडत नाही, परंतु तो दिवा बघणाऱ्यापासून वेगळा राहतो. तो दाखवतो आणि बाजूला उभं राहतो. तसंच तुकाराम महाराज म्हणतात, या जगतामध्ये आम्ही जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत ज्या मायेच्या कक्षेमध्ये राहिलो, त्या मायेच्या कक्षेला सगळ्याला आम्ही पाहतो, साक्षीत्वाने पाहतो. म्हणजे काय करता तुकोबाराय? तुकोबारायने सांगितलं, या जगतामध्ये पंचमहाभूत आहेत, त्या पंचमहाभूताला आम्ही पाहतो. पाहणं म्हणजे त्याचं ज्ञान करून घेतलं. कोणते कोणते पंचमहाभूत आहेत तर ऐका. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वीला पाहतो म्हणजे या ठिकाणी दिसणारा प्रत्येक जो कठीण भाग आहे त्याला आम्ही पाहतो, म्हणजे त्याचं आम्ही साक्षीत्व करतो. या शरीरामध्ये सुद्धा असणारे हाड आहेत, या शरीरामधला घट्ट असणारा भाग आहे जो पृथ्वीचा भाग आहे, त्या सगळ्याला आम्ही पाहतो, म्हणजे या सगळ्या पदार्थाचे आम्ही साक्षी आहोत. पृथ्वी, आप. आप या शब्दाचा अर्थ होतो पाणी. पाण्याला सुद्धा आपण पाहतो, तळे वगैरे भरलेलं, पाऊस पडलेला आपण पाहतो. हे जगताच्या ठिकाणी झालं. पण आपल्या शरीराच्या ठिकाणी सुद्धा जे रक्त वगैरे वाहतं ते कशाचा परिणाम आहे? पाण्याचा परिणाम आहे. पृथ्वी, आप, तेज. तेजाला पाहतो. बाहेर असणारा आपल्याला माहिती आहे, थंडी वाजायला लागलेली आहे. थंडी वाजत असताना दोन्ही हात जोराजोराने चोळले. चोळल्यानंतर हातामध्ये काय निर्माण होते? गरमी. त्या गरमीला आपण पाहतो कनी, म्हणजे त्या गरमीचे, म्हणजे त्या उष्णतेचे, म्हणजे त्या अग्नीचे आपण साक्षी आहोत. जसं आपल्या शरीराच्या ठिकाणी साक्षी आहोत, तसं इथं लागलेला जाळसुद्धा आपल्याला कळतो, त्याची उष्णता आपल्याला कळते, म्हणजे आपण त्या उष्णतेचेही साक्षी आहोत. आपल्या शरीरामध्ये अन्न पचन करणारी जे जठर अग्नी आहे तिचे सुद्धा आपण साक्षी आहोत. म्हणजे आपल्या शरीराच्या ठिकाणी ताप आलेली सुद्धा आपल्याला कळते, म्हणजे आपण या पंचमहाभूतातील अग्नीचे आपण साक्षी आहोत. पृथ्वी, आप, तेज, वायू. वाऱ्याचे आपण साक्षी आहोत. बाहेर जर वारं सुटलेलं आपल्याला जाणवलं नसतं तर आपण शालीमध्ये हात घालून बसलो नसतो. ज्या अर्थी बाहेरची हवा आपल्याला जाणवते त्या अर्थी आपण त्याचं साक्षीत्व करतो. तसं शरीरामध्ये चाललेला श्वास आणि उच्छ्वास, प्राणाची होणारी हालचाल आपण जाणतो, म्हणजे आपण या प्राणाचे सुद्धा साक्षी आहोत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाश म्हणजे काय? ही पोकळी, बाहेर दिसणारी सगळी पोकळी. या भिंतीमध्ये ज्या अर्थी खिळा ठोकला जातो त्या अर्थी या भिंतीमध्ये सुद्धा आकाश आहे. आणि अशा प्रकारचं ज्याला ज्ञान आहे तो या बाहेर आकाशाला जाणतो. तसं या शरीरामध्ये सुद्धा जर ज्या अर्थी हवा आत बाहेर करते आहे त्या अर्थी या शरीरामध्ये सुद्धा पोकळी आहे. आणि या पोकळीला म्हणजे आकाशाला जो जाणतो, तसं या पंचमहाभूताच्या आपण साक्षी झालो, पंचमहाभूताचे साक्षी झालो. बाहेरच्या पंचमहाभूताला जाणतो. आतमधलं हे शरीर झालेलं आहे. शरीर कशाचं झालेलं आहे? देह हा पाचाचा झाला. देह तव पाचाचे झाले, कर्माच्या गुणे गुंथले, भलतैसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. ह्या पंचमहाभूताचा असणारा देह आपण जाणतो. देह हे काय ते उंदराचं एक सांगितलेलं आहे बघा, हे पाच असणारा पाचाचे मंदिर आणि त्यामध्ये एक उंदीर असं काय तर सांगितलेलं, ती मला काय आता आठवत नाही. कुणाला आठवलं तर पुन्हा सांगा कीर्तन झाल्यावर, कारण आता तुम्हाला हे आठवायचं नाही, कारण माया सांगितले आहे ना. माया सांगितले की हांग पडते माणूस. ऐका, मग ही शरीर असणारं आपण पाहतो. या शरीराच्या ठिकाणी लहानपणापासून जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते अशा प्रकारचे जे वेगवेगळे प्रकारचे विकार आहेत ते विकारही पाहतो. म्हणजे हे शरीर जन्मलेलं पाहतो आपण, पाहतो की नाही? जायते, वर्धते म्हणजे हे आस्ती म्हणजे शरीर गर्भात राहणं, जायते म्हणजे शरीराचा जन्म होणं, वर्धते म्हणजे शरीर वाढणं, अपक्षीयते म्हणजे शरीरात बदल होणं, आणि विनश्यती म्हणजे या शरीराला नष्ट होणं. हे आपण पाहतो की नाही? म्हणजे आपण या शरीराचं साक्षीत्व करतो, या जगाचं साक्षीत्व करतो. आणि या जगाचं आणि शरीराचं साक्षीत्व करणारा जो मन आहे, आता ज्याच्याद्वारे आपण साक्षीत्व केलं, ही बुद्धी आहे, तिलाही आपण जाणतो. संकल्प विकल्पात्मक मनः, मनाला आपण जाणतो. म्हणजे ज्याला आपण जाणतो त्याच्यापेक्षा आपण वेगळे आहोत, मनाला आपण जाणतो. का? संकल्प विकल्प करतं, कीर्तनाला जाऊ म्हणतं, थोडक्यातच नको म्हणतं, याला आपण जाणतो. म्हणजे या मनाचं साक्षीत्व करतो. निश्चयात्मिका बुद्धी, जे निश्चय करते कीर्तनाला जायचंच,
तिथं जाऊन बसायचंच अशी जी निश्चय करते तिला म्हणायचं बुद्धी. आणि त्या बुद्धीच्या निश्चयालाही आम्ही जाणतो, म्हणजे आम्ही बुद्धीचेही साक्षी झालो, आम्ही मनाचेही साक्षी झालो, आम्ही पंचप्राणाचेही साक्षी झालो, आम्ही पंचभूताचेही साक्षी झालो. मग हे सगळं करणारी, जे साक्षी करणारी बुद्धी आहे, त्या बुद्धीलाही आपण जाणतो. जी निश्चय करते ती बुद्धी, त्या बुद्धीलाही आपण जाणलं. म्हणजे जिला आपण जाणलं ती बुद्धी, घटद्रष्टा घटात भिन्ना, या न्यायाने या बुद्धीच्या बाजूला आम्ही कुणीतरी वेगळे घटक आहोत. मग वेगळे घटक नेमकं आम्ही कोण आहोत? जिथं बुद्धीही जात नाही, जेथ मनाची नखी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रेगे, ते इंद्रिया किरजोगे कही होईल. अशा प्रकारचं तत्व होऊन तत्वता राहतो. तुकाराम महाराज सांगतात, मी सुद्धा तत्व होऊन राहिलो. म्हणजे ज्ञानोबारायांच्या भाषेत, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला, प्रत्येक चराचरामध्ये मीच मी राहिलो. अशी अवस्था होणं म्हणजे साक्षीत्वाची अवस्था होणं. तुकाराम महाराज म्हणतात, मी साक्षी झालो. तुकाराम महाराज म्हणतात, या जगाच्या कणाकणामध्ये मीच मी उरलेलो आहे. तुका म्हणे क्षर भागी झालो जगी व्यापक, झालो जगी व्यापक, झालो जगी व्यापक. तुका म्हणे क्षर भागी तुकाराम महाराज सांगतात, माझी आता अवस्था कशी आहे? तुका म्हणे क्षरभागी झालो जगी व्यापक. या जगापासून मी निर्माण झालो, वेगळा झालो, आणि एक देशामध्ये म्हणजे या शरीरामध्ये मी तुकाराम तुकाराम म्हणून जे अडकून बसलेलो होतो, त्या एक देशाचा मी त्याग केला आणि परब्रह्मरूप असणारं व्यापकत्व माझ्यामध्ये मी आणलं. आणि तुकाराम महाराज सांगतात, एक देशी होतो अहंकारी आथिला, त्याच्या त्यागे झाला सुकाळ हा. सुकाळ झाला म्हणजे काय? या तीनही त्रिभुवनामध्ये मीच मी व्यापक राहिलो. अनुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा, आकाशा एवढा झालो. म्हणजे या सगळ्या मायेचं मी साक्षीत्व केलं. आणि साक्षी असणारा मायेपासून जसा भिन्न असतो, तसं मी ह्या जगताच्या मायेपासून भिन्न आहे. आणि या जगताच्या मायेपासून भिन्न झाल्यामुळे आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी. मी आनंद रूपतेला प्राप्त झालो. आनंद अद्वय नित्य निरामय अशी अवस्था माझी प्राप्त झाली. आतापर्यंत मी लाकडा मातीच्या, शेणा मातीच्या घरामध्ये राहत होतो, परंतु आता आम्ही जे घर बांधले ना साक्षीत्वाचं, या मायेला साक्षी करून जे घर बांधले, ते आम्ही निरंजन वनामध्ये घर बांधले. निरंजनी बांधलेले घर, निराकार निरंतर राहिलोसे. आपल्याला आकार आहे, शरीराचा आकार आहे, पण तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या शरीराचा आकार सुद्धा सोडला, भवभ्रमाचा भार, या शरीराचा आकार सोडला, भवभ्रम सोडून दिला. आम्ही मायेचे साक्षी झालो. मायेचे साक्षी झालो म्हणजे आम्ही व्यापक झालो. व्यापक झालो म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही इतके उंच झालो, उंच झालो, उंच झालो. या मायेला आम्ही पाहू लागलो आणि या मायेमध्ये लुडबुडत असणारे माणसं पाहू लागलो, या मायेसाठी जगणारे माणसं पाहू लागलो. आणि आम्हाला असं वाटलं, आम्ही जसं मायेपासून बाहेर निघून साक्षी झालो मायेचे, माया साक्षी आम्ही, अशा प्रकारची आमची अवस्था झालेली आहे ना, तसं या लोकांनी सुद्धा या मायेपासून दूर व्हावं म्हणून आम्ही कुणाची भीड न बाळगता, कुणाचा भार न घेता उपदेश करतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माया साक्षी आम्ही नेनो भीड भार. आम्ही कशाची भीड राखत नाही, कारण भीड कुणाची राखली जाते? तुकाराम महाराज म्हणतात, भीड त्याची असते जो आपला असतो. आवडीचा मारियेला वेडा, म्हणे होय म्हणे कैसा होय भिडा, तुका म्हणे होय भिडा, तुका म्हणे होय भिडा. आवडीचा मारियेला वेडा. जिथं आवड असते ना, तिथं माणूस असणारा वेडा होतो. होय होय म्हणे भिडा ना. मग जिथं आवड असते तिथं माणूस म्हणते होय होय येतो की. आवड असल्याशिवाय येतो की म्हणत असतो का? अहो, त्याच्या मनात जरी नसलं जाऊन कुणाच्या दूध प्यायचं, परंतु सांगितलं या की महाराज, प्रेम असलं की भिडापोटी माणूस जात असतो. पण तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सांगत असताना कृष्णा महाराजांना बरं वाटावं असं सांगणार नाही, जे खरं आहे ते सांगणार. कारण कृष्णा महाराज जरी आमच्यावर प्रेम करत असतील तरी त्या प्रेमाचं सुद्धा साक्षीत्व आम्ही करतो, त्यांच्यामध्ये आम्ही लिप्त होत नाही. आणि आम्ही सांगत असताना त्यांच्या सत्याचं, त्यांच्या असणाऱ्या
कल्याणाचं सांगतो. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, आम्ही असणारे आमच्या लोकांची भीड घेत नाही, म्हणजे आमच्या लोकांच्या भिडेपोटी कुठलं काम करत नाही. आणि ज्या लोकांचा आम्हाला असणारा आदराचा किंवा भीतीचा धाक आहे, अशा परलोकांसाठी सुद्धा आम्ही असणारं आमचं बोलणं बदलत नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मायेची साक्षी झाल्यामुळे माया रूप असणाऱ्या या जगतामध्ये मायामेवम इदम जगत या नियमाप्रमाणे मायेचे जे लोक आहेत, मायामध्ये लुडबुडत पडलेले, ते जरी राजे असले, ते जरी सार्वभौम राजे असले, तरी सुद्धा आमच्या दृष्टीने त्यांची काहीही किंमत नाही. म्हणून तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्यांनी नजराणा पाठवला आणि तुकाराम महाराजांना सांगितलं आमच्या वाड्यावर येऊन भेट द्या, तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी काय तुमच्या वाड्यावर येत नाही, तुमचा नजराणाही घेत नाही. मग तेव्हा तिथं आलेल्या सरदारांनी सांगितलं, महाराज अहो ते राजे आहेत, छत्रपती आहेत, त्यांच्याकडं तुम्ही आलं पाहिजे. तेव्हा तुकाराम महाराजांनी नम्रपणे सांगितलं, अहो जसा राजा असणारा तुमच्यासाठी आहे, त्याचप्रमाणे आमच्यासाठी सगळं जग आहे. जसा मुंगीला आमच्या मनामध्ये आदर आहे ना, तसाच आम्ही राजालाही देतो. मुंगी आणि राव आम्हा समानतो भाव. राजाला आणि मुंगीला सुद्धा आमच्या दृष्टीने समानत्व आहे. त्याच्यामुळं आम्ही या मायेचे साक्षी झाल्यामुळं याच्यामध्ये राजात भेद नाही, याच्यामुळे असणारा या प्रजेमध्ये भेद नाही. आमची दृष्टी सगळ्यांना सारखी झालेली आहे. रायाचे देह चाळू, राजाला असणारं चांगलं सांभाळायचं आणि इतर माणसांना चांगलं नाही सांभाळायचं, अशा प्रकारचा भेद जसं प्राण करत नाही, जसं पाणी असणारं गाईला पाणी देऊन तिच्यामध्ये दूध निर्माण करावं आणि वाघ असणारा लोकांना त्रास देतो म्हणून हा पाणीच त्याला 20 रुपयाने त्याला मदत करत नाही किंवा 20 रुपयाने होऊन त्याला मारत नाही. हा जसं पाणी सगळ्यांना सारखं असतं, अवघिया जगा एक सेव्य जैसे का उदक, ते पाणी सगळ्यांना जसं सारखं आहे, तसं आमचं जीवनसुद्धा सगळ्यांसाठी सारखं आहे. आमच्या जीवनामध्ये कोण लहान कोण मोठा काही नाही. समशत्रूच मित्रेच तथा मानापमान येऊ शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. आम्ही सगळा संग परित्याग केलेला असल्यामुळे आम्ही कुणाचा भार घेत नाही, आम्ही कुणाची भीड घेत नाही, कोणी आमचं नाही, कोणी परक नाही. फक्त सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांनी हितावर यावं म्हणून आमचं बोलणं आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. आमचं बोलणं जे आहे ना, फक्त लोकांनी हितावर यावं म्हणून बोलणं आहे. आमचं बोलणं काही त्यांना दुखवणं हा आमचा हेतू नाही, किंवा लोक आमच्या कीर्तनामध्ये आमच्यासाठी टाळ्या वाजवाव्या हाही आमचा हेतू नाही. फक्त आमचा जो हेतू आहे, लोकांचं कल्याण व्हावं आणि सत्याला जाणूनच लोकांचं कल्याण होतं. म्हणून आमचा जो अट्टहास आहे तो सत्यासाठी आहे. अभंगाचं सत्याची साठी अवघाती भर, 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 सत्याची साठी अवघाती भर. नाबडे व्यापार तुटीचा तो, नाबडे व्यापार तुटीचा तो, सत्याची साठी अवघाती भर, सत्याची साठी अवघाती भर. नाबडे
कीर्तनाला उभारलं की मी अलाराम लावून उभारत असतो. 10:45 अलाराम आज लावायला पाहिजे होता, परंतु माझ्या विसरून मी अलाराम लावायचं विसरून गेलो. आणि घड्याळ जरी हातात असली तरी कीर्तनामध्ये बोलत असताना तिच्याकडे लक्ष जात नाही. त्यामुळे सर्वांनी क्षमा करा. श्री स्वामीजींना हा अभंग पूर्ण करून द्यायचा असल्यामुळे अवघ्या 5 मिनिटामध्ये पुढच्या 2 चरणाचा अर्थ सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये बोलतात, आमचं जे हे बोलणं आहे सत्याची साठी अवघाची हा भर, नावडे व्यापार तुटी जातो. तुकाराम महाराज म्हणतात आमचं जे बोलणं आहे ते सगळ्या लोकांच्या कल्याणासाठी आहे. आमचं जे बोलणं आहे ते धर्माचं पालन करण्यासाठी आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची करणे आम्हा काम, बीज वाढवावे नाम. याच्यासाठी आमचं बोलणं हे सत्याचं आहे, म्हणून मी आतापर्यंत बोलत राहिलेलो आहे. मी या मायेचा साक्षी आहे म्हणून सांगत राहिलो. आम्हाला अपपर नाही म्हणून सांगत राहिलो. कुणाची भीडभाड नाही म्हणून सांगत राहिलो. सत्य जगामध्ये प्रस्थापित व्हावं म्हणून सांगत राहिलो. सत्याची साठी अवघाची हा भर. आणखी का सांगता तुकोबाराय? तुकोबारायांनी सांगितलं, आमच्या सांगण्याने कुणाचं असणारं बरं झालं तर त्याचा व्यापार सफळ होईल. झाला सफल व्यापार. अशा प्रकारे त्याच्या मनामधून असणारी ही उर्मी येईल. जसा आमचा व्यापार सफल झाला तसा जगाचा व्यापार सफल व्हावा म्हणून आम्ही बोलतो. जगाने इथं यावं, जन्मावं आणि हातामध्ये काही न घेता, हातामध्ये काही न येता मरून जावं हे आम्हाला पटत नाही. काय केलं रे बाबा? देवाने जर विचारलं काय केलं खाली जाऊन, देवाला सांगावं का आम्ही जन्मलो देवा? लहानपण खेळण्यामध्ये गेलं, तारुण्य अवस्था विषय सुखात गेली, मरत असताना चिंतेमध्ये मरून गेलो हे सांगावं का देवाला? देवाला तिथं जाऊन सांगावं, देवा तू ज्याच्यासाठी आम्हाला पाठवलं होतं ना, आमचा उद्धार करून घेण्यासाठी आम्ही जन्माला आलो, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो असं म्हणून आम्ही परमार्थात उतरलो. आणि परमार्थामध्ये सुद्धा आल्यानंतर पाहोनिया झाडे ओरबाडोनी पाला, खाओनी विठ्ठला आळवावे अशा प्रकारचा पुरुषार्थ केला. साधू संतांची सेवा केली, त्यांच्याकडून श्रवण केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं, तत्वम पदार्थ शोधन केलं आणि याच्याद्वारे परमात्मा साक्षात्कार करून घेऊन मरण्याच्या अगोदर आम्ही मुक्त झालो असं देवाला हाबूक ठोकून जो कोणी सांगणार आहे ना महाराज, त्याने खरं असणारं पुरुषार्थ सिद्धी प्राप्त केली. आणि अशी पुरुषार्थ सिद्धी सगळ्यांनी प्राप्त करावी म्हणून तुकाराम महाराज सांगतात, याच्यासाठी सत्यासाठी आम्ही बोललो. आणि जर तुम्ही ही पुरुषार्थ सिद्धी प्राप्त करून घेतली नाही, मरणाच्या अगोदर जर मुक्त झाला नाहीत, तर तुमचा जन्माला येणं मरण्याचा हा जो व्यापार आहे ना, हा व्यापार कुचकामी ठरेल. आणि व्यापार करत असताना सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, ज्याच्यामध्ये लाभ होतो तोच व्यापार करावा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. काय तुम्हाला फार शिकवावं तरी सुद्धा मी शिकवतो. कशासाठी शिकवतो? नावडे व्यापार तुटीचा तो म्हणून सांगतो तुकाराम महाराज. पण बोलत असताना तुम्ही परखड बोलता, या मायेवर असणारे तीक्ष्ण उत्तर करत असता, तीक्ष्ण बाणाने बोलत असता, या असणाऱ्या माईक असणाऱ्या जीवाला तुम्ही याच्यामधून काढण्यासाठी फार बोलत असता. आणि या बोलण्यामधून जर कुणाला दुखवलं तर तुकाराम महाराज म्हणतात, एखादी वेळेला दुखवलं तर चालेल, परंतु त्याचं कायमचं कल्याण होईल. डॉक्टराने झालेला गळू किंवा बेंड काढत असताना माझ्या असणाऱ्या पेशंटला दुखेल म्हणून जर त्याला सुई लावली नाही तर तो असणारा बेंड किंवा गळू त्याच्या पूर्ण हाताला असणारा खराब करेल, नासून टाकेल. तसं ही अज्ञानरूपी माया असणारी तुमच्या सगळ्या जीवनाला उद्ध्वस्त करेल. आणि या मायेनं उद्ध्वस्त करू नये म्हणून स्वप्नीची आघाया ओखदची ओची धनंजया, तेवे अज्ञाना मुळा ये या ज्ञानाची खडग. या ज्ञानाने आम्ही ते गळू म्हणजे आम्ही ते अज्ञान छेदून टाकण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, जर या अज्ञानाला चोंबाळत बसलं तर परत परत जन्म घ्यावे लागतील. 184 न चुके फेरा अशा प्रकारचं तुम्हाला जगावं लागेल, परत परत जन्माला यावं लागेल, परत परत मरावं लागेल. आणि याचा कधीतरी कंटाळा येऊ द्या. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी जातारा, पडिलो आवर्ती भोवरा चालिलो किती तेही न कळे.
हे याच्यापासून जर तुम्हाला सुटायचं असेल तर माझं तीक्ष्ण बोलणं ऐका, आणि मी जर तुम्हाला पोभाळलं तर आतमध्ये दुःख वाढत जाईल. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, पोभाळिताच रे अंतरीचे दुःख. मग काय करता तुकोबाराय? लासे म्हणजे आपल्याकडे लाचकन ज्याला म्हणतात त्याला लासे समजा. लासे फासे, लाचकनाच्या असणाऱ्या फास्यानं त्या असणाऱ्या बेंडाचं तोंड उघडावं. लासे फासे मुख उघडावे, लासे फासे तोंड उघडावे. तसं आम्ही तोंड उघडतो, तसं या अज्ञानाच्या तोंडावर मारण्यासाठी म्हणून ज्ञानरूपी खड्गाने आम्ही वार करतो. आणि हे वार करत असताना तुम्हाला दुःख झालं, तुम्हाला दुःख होईल, तरीसुद्धा तुम्ही सहन करून घ्या, कारण आम्ही आमच्या असणाऱ्या मोठेपणासाठी कधी बोललो नाही. तुकाराम महाराज सांगतात, मी कीर्तन करत असताना सुद्धा सांडोनिया मान दंभ करीतो कीर्तन. मानदंभाचा त्याग करून आम्ही कीर्तन करणारे आहोत. आम्हाला लोकांकडून काही पाहिजे नाही, आम्हाला लोकांकडून मोठेपणा पाहिजे नाही. उपकारासाठी केले हे उपाय, हे नेवी नकाय चाडा म्हा. उपकारासाठी आम्ही बोललो, आणि या बोलण्यामध्ये आम्ही आमचा स्वार्थ कधीही साधला नाही. आम्ही आमची प्रसिद्धी बघितली नाही, आम्ही कधी पैसा बघितला नाही, आम्हाला कोणी चांगलं म्हणावं याच्यासाठी आम्ही बोललो नाही. आमचा हा स्फितीचा ठाव नाही. महाराज, तुमचा हा व्यापार असणारा तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे मायेचे साक्षी आहात असं म्हणताय, हे सगळं खरं आहे का हो? तुकाराम महाराज म्हणतात, हे अगदी खरं आहे, कारण आमचं खरं आहे किंवा खोटं आहे हे पाहण्यासाठी आम्ही आमचा साक्षी, निवाड्याचा साक्षी देव केलेला आहे अभंगाचं शेवट. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतायत, आम्ही जे हे उपदेश करतो याच्या उपदेशासाठी आम्ही आमचा देव साक्षी केलेला आहे. आमचं बोलणं काही कुणाच्या प्रसिद्धीसाठी, आमच्या प्रसिद्धीसाठी आमचं बोलणं नाही. आमचं बोलणं केवळ सत्यासाठी आहे. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये बोलतात. उपदेश कुणी करावा याचं मार्गदर्शन तुकोबारायने आजच्या अभंगामध्ये केलं. त्यानेच उपदेश करावा ज्याने या मायेला साक्षी बनवलेला आहे. जो खरंच या मायामोहापासून दूर झालाय त्याने उपदेश करावा. आमच्यासारखी शेंडी सकट मायेमध्ये बुडलेल्याने काय उपदेश करावा? आम्हाला मठ बांधावा वाटतो, आम्हाला वाटतं आमचं घर बांधावं, आम्हाला गाडी घ्यावी वाटते, आम्हाला लोकांनी बरं म्हणावं वाटतं, आम्हाला स्तुती करून घ्यावी वाटते. जोपर्यंत आम्हीच मायेमध्ये बुडलेलो आहोत ते आम्ही काय उपदेश करणार? तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांनी उपदेश करायचा आहे ना तर त्यांनी अगोदर मायेला साक्षी करावं, मायेपासून वेगळं व्हावं, मग मायेमध्ये असणाऱ्याला उपदेश करावा. आमच्याच 3-3 गोच्या झाल्यात, कधी जीव बाहेर निघतोय हे कळना झालं, आणि आम्ही कसे उपदेश करणार? मग महाराज, तुम्ही का कंबर बांधता? आम्ही उपदेश करत नाही, आम्ही कीर्तन करतो. आणि वारकरी संप्रदायातलं कीर्तन हे उपदेश नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या संवादाचा, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या अधिकाराचा, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या केलेल्या उपदेशाचा आम्ही अनुवाद करतो, आम्ही सेवा करतो. आम्ही उपदेशक नाही. परंतु श्री सद्गुरू भारतानंद स्वामीसारख्या महात्म्याने आम्हाला उपदेश करावा, कारण त्यांनी मायेला साक्षी केलेला आहे. त्यांच्या ठिकाणी भीडभाड नाही, त्यांच्या ठिकाणी अपपरभाव नाही. त्यांनी जे करतात ते सत्यासाठी करतात.
त्यांना आमचं अकल्याण झालेलं म्हणजे आमची व्यापारात तुटी पडलेली आवडत नाही. ते जे करतात ते आम्हाला जरी दुःखदायक वाटलं तरी ते आमच्या आत्यंतिक कल्याणाचंच करतात. कारण त्यांनी हे प्रसिद्धीसाठी कधी केलं नाही. कारण या सगळ्या कर्तृत्वाचा त्यांनी देव साक्षी ठेवला आहे. अशा एकूण किती झाली 5 6 7 8 प्रकाराने उपदेश कसा करावा आणि कुणी करावा याचं मार्गदर्शन या अभंगामध्ये आहे. या अभंगामध्ये तुकोबारायांनी स्वतःची स्थिती सांगितलेली आहे आणि हा स्थितीपर अभंग श्री सद्गुरू स्वामीजींनी दिलेला आहे. ही स्वामीजींची सेवा त्यांच्या चरणी मी समर्पित करतो. आजची ही सेवा ज्यांच्या योगाने घडलेली आहे ते वैकुंठवासी श्री शंकररावजी एकनाथराव जाधव त्यांच्या 13व्या निमित्त म्हणजे गोड जेवणानिमित्त ही सेवा आहे. त्यांचेच असणारे दोन्ही सुपुत्र नारायणराव शंकरराव जाधव आणि अनंतराव शंकरराव जाधव या दोघांच्या असणाऱ्या संयुक्त विद्यमाने ही सेवा झालेली आहे. या दोघांच्या किंवा शंकररावांच्या मागच्या जन्माच्या या जन्माच्या खूप साऱ्या पुण्याईमुळं आज या ठिकाणी आपण सेवेसाठी उभारलेलो आहोत. त्यांनी जात असताना गेले, परंतु आम्हा तुम्हाला सुद्धा भगवंताच्या चरणापर्यंत नेण्यासाठी म्हणून हा आजचा असणारा कीर्तनाचा उत्सव आहे. या कीर्तनापासून निर्माण झालेलं आपलं जे पुण्य आहे ते देवाला प्रार्थना करू. या पुण्याचा वाटा तुम्ही शंकररावांच्या पदरामध्ये घाला आणि त्यांना असणारं त्यांचं उत्तर जीवन असणारं सुखकर आणि भगवंताच्या चरणी समर्पित करून घ्यावा अशी विनंती करू. झालेली सेवा तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या चरणी समर्पित करतो. या सेवेमध्ये बोलत असताना माझ्या मुखावाटे निघालेल्या कुठल्याही शब्दाने तुमचा अंतकरणाला टोचला असेल, बोसला असेल, उदार अंतकरणाने क्षमा करा. ही सद्गुरूंनी दिलेली सेवा होती म्हणून सद्गुरूंच्या मनाला पटेल यासाठी म्हणून थोडंसं अवघड बोलण्यात आलं. कधी असणारे अशा अवघड अभंग घेऊन कीर्तन करण्याचा धाडस करत नाही मीच. कारण आपण धाडस करून असे अवघड अभंग घ्यावे आणि तुम्ही तरी बरे सगळ्यांनी मला याच्यासाठी साथ केली. उठून गेला असता म्हणजे मी सांगायचं कोणाला. म्हणून जास्त करून आम्ही जे सर्वांच्या पाठात आहेत, जे सर्वांच्या ऐकण्यात आहेत असेच अभंग घेऊन चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. ही असणारी सद्गुरूंची सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. माझ्या बोलण्याला पूर्णविराम. ज्ञानेश्वर